जाधव सरांना विनंती आहे आपल्या शुभच आपण जी ट्रॉफीज आहे ते आपण द्यायची आहे. तर याचा आपण आपल्या फर्स्ट फीटवर आपण पाहतोय असं म्हणतो मॅच चा अवॉर्ड्स आपण इथे देतोय. आणि या जवळपास आपण पहिला गट आपण बघितला त्या पहिल्या गटामध्ये तुन पुढे गेलाय आणि 4 षटकांची असणार आहे एकंदरीत ही मॅच दोन संघांमध्ये. आणि शेवटची मॅच खेळण्यासाठी अंतिम मॅच खेळण्यासाठी टॉप 4 मध्ये जाण्यासाठी खेळण्यासाठी सज्ज असेल गावदेवी वालशिंद ए संघ. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या गटाला आपण सुरुवात करतोय. आणि या पहिली मॅच मात्र 4 षटकांची असणार दोन संघांमध्ये. चला ऐकवीर स्पोर्ट्स कबड्डी संघाचे 2 फलंदाज चला आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि पुढील मॅच चा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. माझ्या समेत मायक्रोफोनवर जॉईन होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान VR फेलचे प्रणेते व्हॉइस ऑफ विनर आणि विनर कपचा बुलंद आवाज संदेश बखारे सर. यस थँक्यू किरण. तर पुढील मॅच कडे आपण वळूया. आई एकविरा स्पोर्ट कव्वाड विपक्ष आई सरीमरी येऊर ए संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करेल. या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट कव्वाड संघ 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रोशन विथ भारत. तर येऊर ए संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक फेकण्यासाठी जयेश हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपण पाहतोय सचिन 11 भिनार आयोजित सचिन स्मृती चषक 2021 चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आपण अनुभवतोय. क्षेत्ररक्षण सजवून झालंय. मॅच स्टार्ट गेम स्टार्ट खेळायला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट होते. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन करतोय रोशन स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील. तर हा सामना जो आहे पहिल्या फेरीतील आहे. 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस हुक केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. निघणारा पहिला चौकार. यावेळेस एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. कमबॅक पाहायला मिळतंय चौकार लागल्यानंतर गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. दोन्ही संघ चांगले आहेत. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. जयेश गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस अजून एक चांगला बॉल परंतु एक चौथी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण अनुभवतोय जे षटक जयेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जातोय. एक चौकार जरूर आपण या षटकामध्ये पाहिलाय भारतच्या बॅट मधून. तर गोलंदाज जयेश पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. या पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल आहे आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर झालाय. 1+4 5 धावा मिळतील या बॉलवर. तर खराब चेंडू आपण पाहतोय. खराब एसटी रक्षण पाहायला मिळाला. चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर पाहायला मिळतोय. वाईट बॉल होता. 1+4 5 धावा या बॉलवर आल्या आहेत आणि 5 ने धावफलक पुढे सरकलाय. 11 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू.
पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, मात्र या षटकामध्ये एक चौकार, एक बाईच्या स्वरूपात देखील चौकार पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल उडवलाय, फटका चांगला आहे. मिड ऑफ वरना चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, चौकार. सुरेश मिळतंय. कवाड संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होते. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावफलकावर आहेत. बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात आई एकविरा स्पोर्ट कवाड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र कवाड संघाच्या माध्यमातून झाली आहे. तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचं उत्तर मात्र पहिल्या षटकामध्ये ए संघाला देता आलं नाहीये. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का याच्याकडे जरूर लक्ष असणार आहे. मात्र त्या उलट हे सातत्य जर कवाड संघाच्या माध्यमातून पुढे देखील पाहायला मिळालं तर 50+ धावसंख्या पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. षटकातील पहिला बॉल गोलंदाज आकाश वलतोय. पहिलाच बॉल, चेंडू पुढे ठेवला होता. भरपूर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू मात्र सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चांगली सुरुवात या षटकाच्या माध्यमातून. नक्कीच या प्रकारचं कमबॅक देखील आवश्यक आहे ए संघाला, आणि त्यासाठी तुम्हाला काही विकेट्स घ्याव्या लागतील. त्याचबरोबर धावा देखील रोखाव्या लागतील. षटकातील पुढील चेंडू, यावेळेचा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. यस, पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. धाव फलक अवांतरने पुढे सरकेल. धाव फलकावर धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा अवांतरच्या स्वरूपात धाव फलक पुढे सरकलाय. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस इनसाइड आउट फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय. पहिला बाउन्स वर चेंडू जोपर्यंत कलेक्ट करून फेकी होते त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात, आणि आता मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळतंय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, मात्र यष्टिरक्षकाच्या माध्यमातून ओव्हर थ्रो झाला, आणि त्यानंतर मात्र 3 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. हे मात्र या ठिकाणावर ए संघाच्या माध्यमातून अपेक्षित नसेल त्यांच्या पाठीराख्यांना. आकाश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये येतोय. नक्कीच 1-2 का 4. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. पहिला गडी बाद. मात्र त्या दरम्यान अलकाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. कमबॅक जरूर झालं या षटकामध्ये. गोलंदाज आकाश ज्या प्रकारे षटक फेकतोय, चांगली गोलंदाजी, लेन देखील चांगली मेंटेन केली आहे या षटकामध्ये आकाशने. षटकातील पुढील चेंडू,
त्यावेळेस हा बॉल उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. सुरेख चेंडू, चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर आहेत 24 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक जे आपण पाहिलं त्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करायचं होतं षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये, ज्यामध्ये आपण पहिला ब्रेक थ्रू देताना पाहिलं आकाश या गोलंदाजाला. तर 2 षटकाची समाप्ती, धावा धावफलकावर आहेत 24 धावा झाल्या आहेत. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. तर या 2 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारेल आई एकविरा स्पोर्ट कव्वाड हा संघ, की त्या उलट चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का? तर या 2 षटकासाठी आपण ऐकूया व्हॉइस ऑफ पालिवली किरण जाधव. थँक्यू संदेश पकारे सर. तर एकंदर आपण जर बघितलं तर 2 षटकांचा खेळ इथे कम्प्लीट झालाय आणि 24 धावा धावफलकावर लागलेला आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ जे अजूनही बाकी असणार आहे. त्यामध्ये दीपक आपल्या गोलंदाजीवर सज्ज झालाय. दुपारचं सत्र आपल्या पहाडमध्ये, सकाळच्या सत्रामध्ये जणू काही ढग आणि सूर्य यांच्यामध्ये लपंडव चालू आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील हा मॅच आपल्या पाहायला मिळते 2 संघांमध्ये. एकविरा स्पोर्ट्स कवाडा आणि जरीमरी येऊरी या 2 संघांमध्ये शॉर्ट कव्हरला तेवढा चांगला फुल देखील केला होता. मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. फक्त आणि फक्त एकच धावे ते एका धावेने 25 आकड्यावर जाऊन पोहोचलाय आई एकविरा स्पोर्ट्स कबाडा संघ. काही जबरदस्त संघाचं बॅटिंग केली होती, यावेळी देखील उडवलाय क्षेत्ररक्षक आके. मात्र झेल तर सोडलाय, टॉफ झालाय झेल. पहिले रिझन मध्ये बॉल जर आपण बघितलं बराचसा वेळ हवेमध्ये होता आणि बराचसा टाइम देखील भेटला होता क्षेत्ररक्षकाला आणि हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं. मात्र झेल तर सोडलाय. तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट करतोय भारत आणि ते 2 धावेने 27 आकड्यावर इथे जाऊन पोहोचला जातोय. एकविरा स्पोर्ट्स कबाडा संघ आपल्या पाहायला मिळतो आजच्या दिवसातील. त्यानंतर देखील गावदेवी नांदेडने हा संघ देखील असणार आहे. त्याला पुढे वाटचाल दिली होती, उडवलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय, कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाहीये. यावेळी चांगल्या प्रकारे चांगलं जजमेंट जर केलंय आणि तेवढाच अप्रतिम पकडलाय झेल. इथे फलंदाज होतोय फेल. झालाय 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 बॉल जोडी शेष आहे. ते देखील जवळपास दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईट लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल तर निघून गेला आहे आणि धावचीतची संधी आणि या धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल आणि फलंदाज इथे बाद झालाय. त्या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय. 30 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. मित्र म्हणजे चांगली धावसंख्या लावलेली आहे. ऑन साईडला कार्पेटचा आणि बॉल देखील पुढे निघून गेलाय. मिडविकेट डिझमध्ये तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि फेकी केली तोपर्यंत
फक्त आणि फक्त एकच धाव येईल आणि या एका धावेने धावफलक 31च्या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि तब्बल धावा 31 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. या पुढील दोन संघांना आवाज येतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे. मयूर 11 आडवली भुतवली आणि या त्याचबरोबर जय बोलण्यात ब्राह्मणपाडा या दोन संघांमध्ये मॅच असणार आहे. दोन्ही संघांच्या संघाने मी कॉल देतोय की आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. जय बोलण्यात ब्राह्मणपाडा आणि मयूर 11 अडवली भुतवली या दोन संघांमध्ये मॅच असणार आहे. हे जवळपास एक वाशी नवी मुंबई या परिसरातील तो संघ आहे आणि खूपच दूरवरून आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये तो संघ येत असतोय आणि यस त्यांना सुद्धा एक खूपच स्ट्रगल करावं लागते आणि प्रवासामध्ये देखील आणि क्रिकेटच्या दुनियेमध्ये देखील. मात्र आज त्यांना देखील अपेक्षा असणार जास्तीत जास्त अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी. सकाळच्या सत्रामध्ये पहिला गट जर आपण बघितला तर गावदेवी वालशीन हे संघ अतिशय चांगल्या प्रकारे बॅटिंग चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि याच्याच बलबुत्यावर तो संघ पुढे जाऊन पोहोचलाय. अंतिम 4 मध्ये खेळण्यासाठी मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहायला मिळते आणि तब्बल धावा जर आपण बघितल्या तर धावफलकावर 32 धावा लागलेल्या आहेत. मित्रमंडळीनं रोहित गोलंदाज आहे इथनं पुढे धावसंख्येला मात्र चांगल्या प्रकारे आकार द्यावा लागेल आणि हा बॉल मात्र जास्त प्रमाणामध्ये बाहेर तर हाताळलाय. मात्र पंच आमच्याकडे चंदन नाईक सर बोलतायत आणि हा बॉल मात्र वाईड आहे. एक अवंतर धाव भेटली जाईल. स्कोर कार्डवर एक एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. पंचाकडे थोडंसं हलकासा जास्त अपील देखील केला होता मात्र विश्वास कमी होतो. जास्त प्रमाणात बॉल देखील गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा दाखवला. एकदा ऍड केली नंतर पुन्हा एकदा रोहित सज्ज तर झालाय. हा बॉल देखील डाव्या इष्टांच्या जास्त प्रमाणामध्ये बाहेर जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बॅक टू बॅक दुसरा बॉल सुद्धा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ऍड केले जातील या स्कोर कार्डवर. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यामध्ये अजूनही जवळपास 4 बॉल शेष आहेत. या स्लॉगवरच्या षटकामध्ये हा बॉल मित्रमंडळी निश्चित चांगला बॉल हाताळलाय. आडव्या बॅटने ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि स्टेपआउट देखील झाला होता फलंदाज. मात्र बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालेलं नाही आहे. डॉट डिलिव्हरी एक चांगल्या स्थितीमध्ये एक चांगल्या गुड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. लेंथ लाईन देखील अतिशय चांगल्या प्रकारे स्पेल रिदम लेंथ लाईन देखील अतिशय चांगल्या प्रकारे पकडली होती आणि ज्यावेळी समजा मिडॉनच्या रिझनमध्ये बॉल तर आलाय अतिशय वेगाने कार्पेटच्या साईडने पुढे सरकला होता. फुल टॉस बॉल होता. चांगल्या प्रकारे खेळून देखील काढलं होतं. मात्र फक्त आणि फक्त एकच जाईल तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं की मात्र दबाव प्रेशर थोडंसं फलंदाजाबरोबर येते आणि एका धावेने 35 आकड्यावर गेले. मित्र म्हणजे थांबवले. या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आले होते. एकंदरीत 50 पेक्षा अधिक धावा जमा करेल का ऐकवीर स्पोर्ट्स कबाड संघ फायनली रिझर्व मध्ये बॉल तर गेले. मात्र 44 बॉल आदलून मात्र स्टॉप तर झालाय. तोपर्यंत दुसरी धाव इथे कम्प्लीट केली जाते आणि या 2 धावेने दर्शन मात्र 2 धावा कम्प्लीट करतोय आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल 37 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 40 पेक्षा अधिक धावा जर लागले जाते धावफलकावर तर 10ची जी सरासरी ठेवली तर मित्रमंडळी निश्चितच एक चांगली सरासरी धावफलकावर लागली जाईल. यावेळी आपण जर बघितलं तर बंदुकीतून ज्या प्रकारे गोली निघते त्याच प्रकारे हा शॉट देखील अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉपर मिडल ऑफ द कनेक्ट झालं होतं. बॅट आणि बॉल मध्ये तेवढं चांगलं कनेक्शन झालं होतं आणि हा बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
बॉल पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू आडून फेकी जरूर झाली आहे. डायरेक्ट हिट. यस फलंदाज बाद. बुलाती है मगर जाने का नहीं, बुलाती है. तर मात्र चेंडू सरळ डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार आलाय. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. संचित झेल खाली. मात्र चेंडू सीमारेषे बाहेर पडतोय. 6 धावांसाठी षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला मात्र दिशा दिली आहे. फटका चांगला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. येऊर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आई झरीमरी येऊर ए संघ आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजूनही काही बॉल्स बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अतुल या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये संचित चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तर षटक कंप्लीट झाल्याचा इशारा जीवन सरांच्या माध्यमातून येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 1 गडी बाद धावा धावफलकावर आहेत. 16 धावा. नक्कीच 1 गडी बाद झालाय. मात्र सुरुवात चांगली झाली आहे. धावा भरपूर आल्या आहेत. 11च्या सरासरीने चालायचं आहे. मात्र 16 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी आई झरीमरी येऊर ए संघाच्या माध्यमातून झाली आहे. तर आवश्यक धावगती आहे. त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आता मात्र षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट झाल्यानंतर डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलं जात आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. संचित हा गोलंदाज आलाय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडलं होतं संचितच्या माध्यमातून. मात्र यावेळेस संचित गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण
थोडं खराब पाहायला मिळालं, मात्र जोपर्यंत बॅकअप होऊन फेकी होते त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. संचितला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला आणि कमबॅक साठी काही रन्स रोखावे लागतील, त्याचबरोबर काही विकेट्स देखील घ्याव्या लागतील. या ठिकाणावर ना संचित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम फटका स्वतः संचित झेल खाली आपण पाहतोय. नक्कीच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आकाश. दुसरा षटकार वैयक्तिक 24 या धावसंख्येवर गेलतोय, तर संघाची धावसंख्या 28. यावेळेस हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. एष्टकावला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. तर मयूर 11 अडवली भुतावली संघाचा संघाने आपण टॉस साठी या. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावफलकावर आहेत 29. एक चांगली सुरुवात चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय सूरज, जो वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय, त्याच्या बॅट मधून 2 षटकार तर एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र त्या दरम्यान विनंती असेल की मयूर 11 अडवली भुतावली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या, कारण आपला प्रतिस्पर्धी कर्णधार अर्थातच जय भोलेनाथ ब्राह्मणपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर चला वेळे संदर्भात आपण थोडं भान ठेवायचं आहे. टॉस साठी या. दर्शन गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी वैयक्तिक पहिला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी आत आलेल. षटकातील पहिला बॉल दर्शन वलतोय. पहिलाच बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाहीये, मात्र एक चांगला चेंडू बनावा लागेल. चेंडू निर्धाव गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, तर या ठिकाणावर कमबॅक खूप गरजेचं आहे कवाड संघाला. एकविरा स्पोर्ट कवाड संघ आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफला संचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 14 धावा. दर्शन गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय.
त्यावेळेस ऑन साइडला फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते, एकापेक्षा आधी काही एक नाही. आता मात्र धावा ज्या आहेत त्या कमी उरल्या आहेत, तर या ठिकाणावरनं कमबॅक खूप गरजेचं आहे. आई एकविरा स्पोर्ट कव्वाड संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या उलट आपण पूर्णपणे फ्रंट फुटला पाहतोय एवढे संघ. यावेळेस हा फटका उडवलाय, अप्रतिम फटका, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकार. धावफलक पुढे सरकलाय, 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतोय. आई सरीमरी येऊर ए संघ यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता, फटका देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. एक चांगली सुरुवात आणि त्यानंतर चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून सूरजने खूप आकर्षित केलंय. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालंय. मयूर 11 अडवली भुतावली संघाचा संघानेक आपण टॉस साठी या. त्यावेळेस चेंडूला टॅप केलंय, हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र शेवटचं षटक, अंतिम षटक, आणि विजयासाठी आवश्यकता आहे 5 धावांची. सहा चेंडू आणि बनवायच्या आहेत 5 धावा. सूरज एक विस्फोटक फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक आपण 33 धावा पाहिल्यात. भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 5 धावा. दिलीप एक अनुभवी गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. सिंगल कंप्लीट होते या ठिकाणी. एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. खराब बॉलवर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले सूरजच्या बॅट मधून. तर आता मात्र माहिती आहे की सिंगल डबलने देखील काम बनेल, तर त्यानुसार फलंदाजी. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस देखील आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात, मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि अशा प्रकारे संघ या ठिकाणी विजयी होतोय. आई झरी मरी येऊर ए संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक आई एकविरा स्पोर्ट कव्वाड. नेक्स्ट मॅच, पुढील सामना जय भोलेनाथ ब्राह्मणपाडा विपक्ष मयूर 11 अडवली भूतावली. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या.